महिला अर्बनच्या शाखा चिखली येथील शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी दिशा महिला अर्बन परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते। संभाजीराजे या दोन युगपुरुषांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, महाराणी ताराराणी, सरसेनापती उमाबाई दाभाडे, आदर्श राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपल्याला मिळवून दिला त्या सावित्रीबाई फुले, सावित्रीबाईंच्या सहकारी पहिल्या मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बी, 1882 साली स्त्री पुरुष तुलना या नावाने ग्रंथ लिहिणाऱ्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, सावित्रीबाईंच्या आदर्श विद्यार्थिनी मुक्ता साळवे, पहिल्या वृत्तपत्र संपादिका तानुबाई बिर्जे, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जीवन कार्यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्या माता रमाई, या सगळ्या महानायिकांना सगळ्यात पहिल्यांदा विनम्र अभिवादन करते। आज या ठिकाणी आपल्या चिखली शहरामध्ये दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आणि दिशा महिला अर्बन या पतसंस्थेचं या ठिकाणी शाखेचं रीतसर उद्घाटन सोहळा आज आयोजित केलेला आहे। या साहेब शेळके, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय सुनील शेळके साहेब, सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते, या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय PG सवडतकर सर, आदरणीय आमचे मामा पुरुषोत्तमजी वायाळ, आदरणीय DP जाधव सर, आदरणीय सुनील भाऊ बनसोडे, आपल्यामध्ये उपस्थित विद्याताई देशमाने, या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्याच भगिनी बचत गटाच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आणि दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या सगळ्या महिला पदाधिकारी, दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या जिल्हा समन्वयक स्मिता वराडे, दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनचं काम हे मागच्या अनेक वर्षांपासून जवळपास 6-7 वर्षांपासून हे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। कर्ज मिळतं, त्या ठिकाणी शेतीवर कर्ज मिळतं, प्लॉटवर कर्ज मिळतं। बचत गटांना कर्ज द्यायचं म्हटलं की मग थोडंसं जोपर्यंत त्या बचत गटांवर विश्वास येत नाही, जोपर्यंत त्या महिला बचत गटाच्या ह्या व्यवस्थित बचत भरतात की नाही, जोपर्यंत विश्वास त्या पतसंस्थेला येत नाही तोपर्यंत कोणतीही पतसंस्था ही बचत गटाला पतपुरवठा करण्यासाठी तयार होत नाही। हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही दिशा महिला अर्बन या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली। 2018 पासून ही संस्था आपल्या सेवेमध्ये सुरू आहे आणि आज जवळपास 50 कोटींचा टर्नओव्हर या संस्थेचा आहे। संस्थेला आम्ही फार मोठ्या प्रमाणात वाढवलं नाही, तालुक्यातील काही ठिकाणी आज दिशा महिला अर्बन या पतसंस्थेच्या शाखा आहेत आणि हे करत असताना या पतसंस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने महिला बचत गटांना त्यांची बचत ही त्या ठिकाणी अतिशय विश्वासाने आणि सहजपणे ठेवता आली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी जी ठेवलेली बचत आहे त्या बचतीच्या आधारावर त्यांना योग्य वेळी ज्यावेळी त्यांना हवं असेल त्यावेळी त्यांना पतपुरवठा सुद्धा करता आला पाहिजे। 4.5 कोटींहून अधिक एवढ्या रकमेचा पतपुरवठा दिशा महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून फक्त बचत गटांना झालेला आहे। ही जी रक्कम आहे ही फक्त बचत गटांची आहे आणि हे पुन्हा त्यामध्ये एक विशेष की 50,000पासून तर आज जवळपास 10 लाखांपर्यंतचं कर्ज बचत गटांना हे दिशा महिला अर्बन पतसंस्थेने दिलंय। कोणत्याही तारणाशिवाय आणि कारणाशिवाय त्या ठिकाणी मिळालेलं हे मला असं वाटतं की मोठं एक रकमेचं कर्ज हे बचत गटांना आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आहे। 10 लाख रुपयांचं कर्ज एखाद्या संस्थेतून किंवा एखाद्या बँकेमधून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला किती कसरत करावी लागते आणि किती कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव कधी ना कधी घेत नाही तर काहीतरी गहाण तारण त्या ठिकाणी संस्थेला द्यावं लागतं, तेव्हा कुठे कोणतीही बँक किंवा पतसंस्था ही 10 लाखांपर्यंतचं पतपुरवठा करायला तयार होते। आज एक मोठी गोवासाच्या आधारावर आम्ही 10 लाखांपर्यंतचं कर्ज हे बचत गटांना दिलंय आणि मला आनंद वाटतो की बुलढाणा तालुक्यातला पिंपरखेडचा आमचा बचत गट एक असा आहे की त्याने 10 लाखापर्यंतचं कर्ज घेतलंय आणि त्या परतफेडही व्यवस्थितरित्या करत आहेत। आता हा बचत गट काय करतो तर या बचत गटाच्या महिला काही महिलांना वाटत आहे की काही मोठा उद्योग व्यवसाय असेल या बायांचे, यांनी 10 लाख कर्ज घेतले, पण त्या महिला शेळी पालनचा व्यवसाय करतात। आता शेळी पालन फार अवघड नाही आणि त्याला काही शिक्षण असलंच पाहिजे असंही नाही, तर ह्या महिला ज्या मजुरी करायच्या त्या महिला शेळी पालन करून आज 10 लाखांपर्यंतचं कर्ज त्या ठिकाणी घेतात आणि तिथून आली असेल तर ती आली बचत गटामधून। बचत गट ही एक अशी चळवळ आहे
की जी चळवळ तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवते, किंबहुना तुमचं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचं काम बचत गटांच्या चळवळीनं वेळोवेळी केलंय। आणि हे अनेक आमच्या बचत गटाच्या महिला ज्या आज या ठिकाणी बसलेल्या आहेत, यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या झालेल्या दाबली जाते किंवा त्याला कुठेतरी पायबंद घातला जातो। पण असं न करता 10 पैकी एका महिलेची जरी इच्छा असेल की मला काहीतरी करायचंय, मी काहीतरी स्वतः करते, तरीही तिनं पुढे यावं। आम्ही त्या महिलेला त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी पतपुरवठा करण्यासाठी आम्ही तयार आहोत। फक्त तिच्या मनामध्ये जिद्द पाहिजे की नाही मला हे करायचंय। आणि नक्कीच अशा जिद्दी महिलांच्या पाठीशी, असा आत्मविश्वास असणाऱ्या महिलांच्या पाठीशी दिशा महिला अर्बन पतसंस्था आणि दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन ही सातत्याने ठामपणे उभी आहे आणि यापुढच्याही काळात उभी राहील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देते। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जोडोमिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी। जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला बचतीचं महत्त्व सांगितलंय आणि तेच बचतीचं महत्त्व आपल्याला डोक्यामध्ये घेऊन येणाऱ्या काळामध्ये हा काळ जो आहे हा सगळा काळ स्पर्धेचा आहे, प्रचंड धकाधकीचा हा काळ आहे। आणि आपण पाहतो की अनेक वेळा असं होतं की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा महिलेला त्या ठिकाणी कुठंतरी डावललं जातं, दुय्यम लेखलं जातं की बा तुम्हाला काय काम आहे, तुम्ही तर काही कमवत नाही। पण या ठिकाणी बसलेल्या अनेक महिला आहेत की त्या मजुरीवर जातात आणि त्यांचा रोजचा 300 रुपये 350 रुपये रोज का होईना, पण ती बाई स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टावर आज तो तिचा 300-400 रुपये रोज पाडते। हे पैसे जेव्हा तुम्ही जमवता तेव्हा त्यातले 100 म्हणा 200 रुपये शाळेची फी भरायची असेल, पोराची काही दवाखान्याचं काम आलं, काही अर्जंट काम आलं, तर या कामाला अडीनडीला हे पैसे नक्कीच उपयोगात येणार आहेत। आणि ही एक बचतीची सवय आपण सगळ्यांनी लावून घ्यावी। बचत गटाच्या महिलांना ती आहेच, पण बाकीच्याही महिलांना मी विनंती करेल की दिशा महिला अर्बन पतसंस्था आता तुमच्या सेवेमध्ये मागच्या तशी ती वर्ष 1.5 वर्षापासून रुजू झालेली आहे, पण त्याचं रीतसर उद्घाटन आज आपण केलं। आणि आपल्याला विनंती करेल की एक आपली हक्काची संस्था म्हणून महिलांचं हक्काचं एक त्या ठिकाणी केंद्र म्हणून आपण या संस्थेकडे पाहावं। आणि या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी विनंती करेल की आपली सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि अतिशय चांगली उत्तमोत्तम सेवा ही आपल्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल, ही सुद्धा ग्वाही मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देते। शेवटी एवढंच सांगते की संत तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, तिलाच बुद्धी शहाणपण, तिच्यानेच हलती वाटे संपूर्ण संसार चक्रे, म्हणजे पुरुषाचे नाही काही, ऐसे म्हणणे नोहे काही, सहज समाजाची रचनाची विशद करुणी सांगितली। याचा अर्थ असा आहे की स्त्रीच्या अंगामध्ये अनेक गुण आहेत आणि तिच्या अंगभूत गुणांमुळे ती श्रेष्ठ आहेच, पण याचा अर्थ पुरुषाचं काहीच योगदान नाही असं आम्ही म्हणत नाही, पुरुषांचं सुद्धा योगदान आहे। पण महिलांमध्ये जे काही आहे ते आपण महिलांनी आपल्यामधलं चांगलं, आपल्यामधलं योग्य जे चांगलं आहे तो गुण ओळखावा आणि त्याच्यावर 100% काम करावं। नक्कीच आपण सगळ्या महिला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि भविष्यामध्ये ही संस्था आणि संस्थेचे सगळे संचालक, संस्थेचे सर्व पदाधिकारी हे आपण दिलेली ठेव आणि आपण दाखवलेला विश्वास याची त्या ठिकाणी एक विश्वस्त म्हणून राखण करतील, पाठराखण करतील, एवढा एक विश्वास आपल्या सगळ्यांना देते। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करते। दिशा महिला अर्बन पतसंस्थेच्या सर्व संचालकांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व भागधारकांचं आणि खातेदारांचं मनापासून खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करते, आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र।